अचलपूरच्या फिनले मिलमध्ये थकीत पगाराच्या मागणीसाठी कामगाराचा संताप रस्त्यावर आला आहे। दोन कामगार मनोज सूर्यवंशी आणि विकेश उगडे चिमणीवर चढले, तर 16 कामगारांनी आर्थिक संकटामुळे आत्महत्येचा कटू मार्ग निवडला। पत्रकारांना प्रवेश बंदी, महाप्रबंधक अमित कुमार सिंग यांचा इन कॅमेरा चर्चेला नकार आणि अधिकाऱ्यांनी पत्रकारांना लोटलाट। काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये। पगार करा तर आम्हाला मरून टाका म्हणा। पण आमच्याही जो 16 कामगारांच्या बाहेर सिंधूर मिटवण्यात आलं, त्याचा कोण बदला घेणार, त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार, काय करणार, कोण बोलेल या विषयात? अचलपूर तालुक्यातील फिनले मिल, जिथे 22 महिन्यांचा थकीत पगार आणि चालू वर्षांच्या 7 महिन्यांचा पगार न मिळाल्याने कामगार हवालदिल झाले आहेत। 6 सप्टेंबर 2008 रोजी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रयत्नाने नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारा सुरू झालेली ही मिल कोरोना काळात बंद पडली। 13 महिन्यांच्या उपोषणानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नाने मिल पुन्हा सुरू झाली, पण कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे अवघ्या 4 महिन्यातच पुन्हा बंद। या आर्थिक संकटामुळे आतापर्यंत 16 कामगारांनी आत्महत्या केल्या। थकीत पगाराच्या मागणीसाठी मनोज सूर्यवंशी आणि विकेश उगडे या 2 कामगारांनी मिलच्या चिमणीवर चढून आंदोलन केलं। तर दुसरीकडे पत्रकारांना मिलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला। महाप्रबंधक अमित कुमार सिंह यांनी पत्रकारांसमोर इन कॅमेरा चर्चा करणार नाही, अन्यथा कोणतीही चर्चा होणार नाही अशी धमकी दिली। इतकंच नव्हे तर मिलच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना लोटालाटी केल्याचाही गंभीर आरोप आहे। अभी तुम्हारे लोग हमारे से बदतमीजी कर रहे हैं, लौट रहे हैं। अच्छा, अब इन कैमरा बोलने के लिए तैयार क्यों नहीं अमित साहब? इन कैमरा बोलने के लिए मीटिंग में तैयार क्यों नहीं? यानी क्या हो रहा, कामगारों का वेतन मिलेगा नहीं मिलेगा, इस पर क्या कहेंगे आप? मैं इनसे बात करी, मैं करूंगा। अरे इनसे बात करें तो मीडिया के सामने भी आना चाहिए ना वो बात। आप क्या झूठ बोल रहे हैं, सच बोल रहे हैं करके? मैं इनसे बात करूंगा, फिर आपसे बात करूंगा, पहले इनसे बात कर लूंगा। तो इन कैमरा क्यों नहीं कर सकते बात? पहले डिस्कशन होगी फिर। स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले, पण त्यांनाही यश मिळालं नाही। हजारो कामगार बेरोजगार असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। आता प्रश्न आहे, कामगारांना न्याय मिळणार की हा अन्याय असाच सुरू राहणार? चालू करण्यासाठी कामगार सतत प्रयत्न करत आहे, पण वरिष्ठ किंवा वरचे पदाधिकारी यावर काहीच लक्ष देऊन नाही राहिले। आज प्रत्येक जणांना आपापली व्यथा मांडली, नवीन त्यात काही सांगण्यालायक काही आहे नाही। बाहेर काम करू शकत नाही, कारण इकडे फंड कटतो। एका फंड नंबरवर 2 फंड कापता येत नाही, दुसऱ्या ठिकाणी आम्ही कामाला जाऊ शकत नाही, कारण इथं आमचं अजून बाकी आहे। आम्ही तिकडे जर कामाला गेलो तर इथं सर्व पाणी फेरलं जाईल। नवीन गोष्टी लक्षात का येतात माणसाला। आजच्या तारखेत जर 500 रुपयाची नोट जर मार्केटला घेऊन गेला व्यक्ती, तर त्या 500 मधून 5 रुपये परत आणत नाही। महागाई एवढी वाढलेली आहे। रोजच्या तारखेत जर पाहिलं तर लहान मुलांपासून काय खायला लागते, वरच्यांना काय खायला लागते, घरात वयोवृद्ध व्यक्ती आहे त्यांच्या औषधीचे पैसे कुठून आणणार व्यक्ती? 400-300 रुपये रोजंदारीच्या वरतीकडे रोज भेटत नाही, रोज काम भेटत नाही। आणि इतक्यांदा सांगूनही वरचे अधिकारी काही कानावर घेत नाही। मी खातेदार आहे आपलं कपडा खात्यामध्ये। पगार एक तर आज झाले 6 महिने 7 महिने हे झाले, 23 महिने ते झाले, पगार हाही नाही। विषय काय झाला, एक तर मरा की जगाव गेले विचारून घ्या। हे कधी म्हणत असेल मरून जा, उद्याच फाशा घेतो। हे न कधी म्हटलं मरून जा, काही करा काही करा, एक तर पगार नाही करून आले, कशी नाही करून आले। आमची अशी कंडिशन झाली आहे, म्हटलं घरी खाऊ काय, कामं करून आले दुसऱ्याच्या इकडे, ते पगार देऊन नाही राहिले। ते म्हणतात तुम्हाला गरज आहे, तुम्ही आमच्या इकडे काम करा। हे आमचं सगळं येईनं पुरा बट्ट्या बोळ केला। काऊन केला? यायला गरज नाही आहे, गरज आम्हाला आहे। आता याच्यात सांगा तुम्ही, मोदी सरकारले सांगू परेशान झालो। त्याच्यानंतर जेवढी आहेत, आपला कपडा मंत्री झाला, हे सगळे झाले, सगळेले सांगून परेशानी एवढी झाली, म्हटलं की कोणीच आमच्या कामगारावर दखल घेऊन राहिलं, तर त्याच्यावर काय करावं ते समजून राहिलं। यायला काय म्हणून परेशान झालं, एक तर यायला म्हणा हिशोब करून द्या, पगार करा, तर आम्हाला मारून टाका म्हणा। एक तर तुम्ही ते सिंदूर केलं तसं सारखं आम्हाला मारून टाका, नाही
मग आमचं काही ना काही इकडे हे करा म्हणा, नाही तर मग छप्पा सांगून द्या म्हणा, आम्ही इथं इथंच टाकतो. तेवढ्या गाडीतच आहे. काय सांगावं आता, अरे एवढी फाटकी कंडिशन झाली. आता याच्यातली लय जण नाही आहे, म्हटलं रडून राहिले बिचारे. शाळेच्या फिया भरायले पैसे नाही आहे त्याचे, आम्हाला आमचे पोरायचे यांनी भेटून राहिले, ईशा मार्गशीटाने भेटून राहिले. काय करू, रडावं आता, स्वतः इथं कापावं आम्हाला. काय पहा बा, आता काही होत असेल तर करा म्हणा. पगार नाही करून राहिले, काही नाही करून राहिले, काय करावं आता याचा विचार आहे. ते मिल बंद झालेला होता. त्यानंतर 3 महिने 11 दिवस उपोषण साखळी उपोषण करून मिल पुन्हा चालू केला. केंद्र सरकारनं स्मृती इराणीची त्यावेळेस कपडा मंत्री होत्या, त्यांनी चालू केला. पण त्या मिल चालूचं त्यांना चांगलं बक्षीस भेटलं, त्यांना कपडा मंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. आणि त्यानंतर एप्रिलमध्ये अजून मिल बंद करण्यात आला. आमचं म्हणणं आहे आता बावनकुळे साहेब नंदनवन पॅलेसमध्ये 1 तारखेला येऊन गेले 1 मेला. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसात तुमचं कपडा मंत्री गिरिराज सिंग सोबत मिटिंग लावून देऊ, पण अजूनही त्याच्यावर काहीच झालेलं नाही आहे. मधल्या काळात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात गेलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये जे आतंकवाद्यांनी आपले काही नौजवान लोकांना मारून त्यांच्या बायांना विधवा केलं, त्यासाठी मोदींनी बदला घेऊन पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आम्हाला गर्व आहे. पण आमचे जे 16 कामगार मेले त्यांच्याही बायाचं सिंदूर मिटलेलं आहे, त्यासाठी कोण जबाबदार आहे, त्यासाठी काय प्रयत्न करण्यात येणार आहे. 16 बायांचं सिंदूर गेलं. आज ऑपरेशन पुऱ्या देशात मिरवणूक काढून राहिले, ऑपरेशन सिंदूर राबवून राहिले. तुम्ही गुणगान करून राहिले की आम्ही हे केलं आम्ही ते केलं, पण आमच्याही जर 16 कामगारांच्या बायाचं सिंदूर मिटवण्यात आलं, त्याचा कोण बदला घेणार, त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार, काय करणार, कोण बोलेन या विषयावर कोणीच बोलायला तयार नाही आहे. आमचं नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पण हा प्रश्न आहे की आमच्या कामगारांचा आता गेले 16 जणांचे मिटले, पण आता समोर मिटू नका देऊ. ऑपरेशन सिंदूर जे खऱ्या अर्थानं कामगारांचंही आहे ते पण राबवा आणि त्यांच्या रोजीरोटीचा सवाल आहे तो पण व्यवस्थित करा. हेच आमचं त्यांच्यापर्यंत आमचं मागणी आहे. जे फिरायला गेले होते पहलगाम, त्यांना महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 50 लाख रुपये दिले, परंतु फिनले मिलच्या कामगारांनी आत्महत्या केली. त्यांच्या परिवाराला काही शासनाची मदत झाली? महाराष्ट्र शासनाची काहीच मदत झालेली नाही. आम्ही वारंवार महाराष्ट्र शासनाला हे निवेदन दिले. ते केंद्र सरकारच्याच भेटत आहे की आम्ही 22 करोड देतो, 23 करोड देतो, असं करा तसं करा. पण आम्ही त्यांना हे सांगितलं का हे नाही ऐकत. तुमची सरकार खाली आहे, तुमची सरकार वरत आहे. मोदी तुमचाच माणूस आहे, फडणवीस तुमचेच आहे, तर तुमची नाही ऐकत तर तुम्ही कमसे कम ह्या कामगारांसाठी काही ना काही, यांना वयोगट यांची 25 ते 30 वयोगटातले पोरं आहे, सर्व नौजवान आहे, सर्व हे आहेत, त्यांना तुम्ही कमसे कम काही दिवसासाठी तुमच्या महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही खालच्या दर्जाच्या त्याच्या सेवेत रुजू करून घ्या. कमसे कम त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मिळेल, पण त्याच्यावरही कोणीच काही उत्तर देत नाही आहे, कोणीच काही बोलायला तयार नाही आहे. आणि वरतं तर चू नाही रेंगत आहे. आज बेकार कंडिशन कामगारावर आली आहे आणि काही कामगार अजूनही अशा परिस्थितीत आलेले आहे की त्यांचा अजून जीवनाचा पुढचा काय हाही विचार द्यायचा नाही आहे की पुढं काय करतील, उद्या कानावरशी न्यूज येऊन की कोण काय केलं कोण काय नाही केलं. हे कंडिशन कामगारावर आलेली आहे. तर कोण याचा जबाब कोण देईन, उत्तर कोण देईन, हे अजूनही आम्हाला काहीच माहित नाही आहे. कामगारांचा वाली कोण आणि ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर केलं त्याचं अभिनंदन सुद्धा करत आहे, परंतु या जे 16 कामगारांनी आत्महत्या केल्या त्यांच्या ज्या पत्नी आहे त्यांचं सिंदूर सुद्धा गेलेलं आहे. त्यासाठी सुद्धा मोदी आणि शहा यांनी विचार करावा, या प्रकारची मागणी सुद्धा होत आहे. मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अचलपूर. फिनले मिलच्या कामगारांचा लढा हा केवळ पगाराचा नाही तर त्यांच्या हक्काचा आणि कुटुंबाच्या जगण्याचा आहे. प्रशासन कधी दखल घेणार, सरकार कधी पावलं उचलणार, हा प्रश्न अनुत्तरित आहेत. आमच्यासोबत जुळत राहा. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज.